नमस्कार. आपल्या पूर्व महाराष्ट्रातील एक महत्वाचा गडचिरोली हा जो काही जिल्हा आहे, ज्याला ग्रामीण लोकसंख्येचं विस्तारित आलेला आणि उद्योग विरहित जिल्हा ज्याला म्हटलं जातं विद्यार्थ्यांनो, अशा गडचिरोली जिल्ह्याविषयी आणि डोंगर दऱ्या जिथं लाभलेला आहे, निसर्ग संपदा आणि खनिजांनी परिपूर्ण असा एक जो काही जिल्हा आहे, त्या गडचिरोली जिल्ह्याविषयी आपण आता महत्वाची माहिती जाणून घेणार आहोत विद्यार्थ्यांनो. तर अतिपूर्वेकडील हा एक महत्वाचा आणि सर्वात कमी घनता असलेला, आता घनतेच्या बाबतीत जर आकडा काढला तर मी तुम्हाला पुढे लेक्चरच्या शेवटी नक्की तुम्हाला सांगणार आहे. आणि गडचिरोलीची माहिती तशी माझ्याकडे काही वनसंपत्ती वगैरे जे काही आहे, भामरागड वगैरे ते आपण टाकलेलंच आहे. आपलं मोजकाच याच्यात जास्त माहिती आपल्याला भेटलेली नाहीये, पण जेवढी माहिती मला द्यायची आहे, ग्रामीण लोकसंख्येचं जर प्रमाण बघितलं तर 89% प्राप्त झालेलं. आणि घनतेच्या बाबतीमध्ये जर बघितलं आपण, एकदम कमी घनता लाभलेलं, एकदम कमी म्हणजे फक्त 74 घनता लाभलेलं गडचिरोली हा एकमात्र जिल्हा आहे. आपण तसं रिवाइज करूयाच. तर 1982 मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातून गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती करण्यात आलं होतं. आणि एकूण आता आपल्याला हे पण माहिती आहे, नागपूर जिल्ह्यातील सर्वात मोठा क्षेत्रफळामध्ये जिल्हा असणारा 14,433. तर आता कमेंट बॉक्स मध्ये ही एक पण तयारी करायची आपल्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी, की नाशिक प्रशासकीय विभागातील जसा नगर हा मोठा आहे, पुणे प्रशासकीय विभागातील पुणे हा जिल्हा मोठा आहे, कोकण विभागात रत्नागिरी हा जिल्हा मोठा आहे, तसे उरलेले जसं आता इथे हे झालेलं आहे, मग तसा अमरावती मधील सर्वात मोठा कोणता आहे आणि छत्रपती संभाजीनगर मधील सर्वात मोठा क्षेत्रफळामध्ये कोणता आहे, हा तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की उल्लेख करा. ठीक आहे, चलो आता स्थान आणि विस्ताराविषयी बघूया. समजा हा आपला गडचिरोली जिल्हा आहे, इकडे एकदम पूर्वेकडे. बरं, गडचिरोलीच्या पूर्वेस छत्तीसगड आहे या बाजूला, पश्चिमेस कोणता आहे तुमचा, पश्चिमेस चंद्रपूर जिल्हा आहे, बरोबर. दक्षिणेस आणि नैऋत्येस तुमचं तेलंगण राज्य आहे ह्या बाजूला, आणि उत्तरेस तुमचा भंडारा ह्या बाजूला, सॉरी गोंदिया ह्या बाजूला आहे आणि भंडारा ह्या बाजूला आहे. तर हा चारही बाजूने तुम्हाला नीट बघायचा आहे. थोडासा नक्षलग्रस्त भाग आहे, सीमावर्ती भाग आहे, त्यामुळे भरपूर साऱ्या समस्या इथे येत असतात, तो पण आपल्याला बघावं लागेल. आता 12 जे काही तालुके आहेत विद्यार्थ्यांनो, गडचिरोली, धानोरा, कुरखेडा, आरमोरी, अहेरी, एटापल्ली, चारमोशी, सिरोंचा, जिथं तुमचा प्राणहिता आणि गोदावरी नदीचा संगम झालेला आहे, मुलचेरा, भामरागड, देसाईगंज आणि कोरची. आलं लक्षात. तर नद्यांचा भाग बघितला तर वैनगंगा ही एक प्रमुख नदी आहे. चपराळा येथे वर्धा आणि वैनगंगा नदीचा संगम आहे, यांच्या एकत्रित प्रवाहास प्राणहिता येते. आणि इथे जास्तीत जास्त जे काही आहे तांदूळ. आता मला गडचिरोली जिल्ह्यामध्ये ज्या काही महत्वाच्या आहे विद्यार्थ्यांनो, गडचिरोली जिल्ह्यामध्ये तुमचा सर्वात मोठी असणारी आदिवासी जमात कोणती आहे, ती मला कमेंट बॉक्स मध्ये तुमच्याकडून असायला पाहिजे. जसं आपण नंदुरबारची ओळख हा आदिवासी जिल्हा म्हणून आपण ओळख करतो, पण महत्वाचं जसं मी यवतमाळला कोणती आहे, यवतमाळला पण कोणती आहे, कोलाम, ही तुमची आदिवासी जमात आहे. बरं, अजून कोणती असेल तर नक्की सांगा, माझ्याकडून काही सुटत असेल तसा उल्लेख करा. आलं लक्षात. बघा, देऊळगाव येथे लोखंडाच्या खाणी आहे. आल्लापल्ली अरण्य पण महत्वाचे बरं का. कोळशाच्या खाणींसाठी कोणतं महत्वाचं आहे ते पण तुम्हाला ओळखावं लागेल. जंगलांमध्ये जर बघितलं, सर्वाधिक वनक्षेत्र तुमचं गडचिरोली जिल्ह्यात आहे, त्या खालोखाली चंद्रपूर जिल्ह्यात आहे. त्यांचा चढता क्रम आणि उतरता क्रम आपल्याला मार्गी लावावा लागेल. पर्यटनामध्ये चपराळा अभयारण्य महत्वाचं आहे. आणि कर्नाळा म्हणजे इथं उल्लेख येत नाही, पण तुमचं नीट कन्फ्युजन क्लिअर करून देतो. कर्नाळा आणि नरनाळा यातील कन्फ्युजन तुमचं दूर असायला पाहिजे. तर कर्नाळा हे कोणत्या जिल्ह्याशी संबंधित आहे आणि नरनाळा हे तुमचं कोणत्या जिल्ह्याशी संबंधित आहे, हे तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये निश्चित स्वरूपामध्ये टाका. नागेपल्ली हेमलकसा हे बाबा आमटेंच्या कुष्ठरोग्यांसाठी प्रसिद्ध आहे, किंवा प्रसिद्ध म्हणजे त्यांची तपोभूमी म्हणू शकतो. तर 3 पिढ्यांचं काम आहे विद्यार्थ्यांनो. बाबा आमटेंनंतर प्रकाश आमटे, प्रकाश आमटेंनंतर विकास आमटे, ह्या 3 ज्या काही महत्वाच्या ह्या आहे तुमच्या परंपरा, त्या आपल्याला माहिती असायला पाहिजे. आणि लोक बिरादरी हा आदिवासी प्रकल्प या ठिकाणी महत्वाचा आहे. भामरागड येथे त्रिवेणी संगम, इंद्रावती नदीचा पामुला गौतम आणि पर्लकोटा या 3 नद्यांचा नीट लक्षात घ्या. इंद्रावती, पामुल गौतम आणि पर्लकोटा. ठीक आहे. शैक्षणिक येथे जर बघितलं तर गोंडवाना विद्यापीठ हे गडचिरोली, घोषणा मे 2010 मध्ये स्थापना झाली होती, 27 सप्टेंबर 2011 मध्ये. रेला शुभ कार्यावळी आणि पिकांचं उत्पादन घेताना रेला हे नृत्य करून आपला आनंद व्यक्त करत असतात. त्यानंतर मार्कंडेश्वर हे जे काही मंदिर आहे, चारमोशी तालुक्यात वैनगंगा नदीवरती आहे. आणि मिनी खजुराहो, ज्याला विदर्भाचं खजुराहो असंही म्हटलं जातं.
आलं लक्षात? महत्वाचं शंकराचं देवस्थान आहे हे बघा, असं पूर्ण विस्तारित झालेलं आहे, त्याचा उल्लेख केलेला आहे. आणि याची जी काही निर्मिती आहे विद्यार्थ्यांना 26 ऑगस्ट 1982 ला झालेली होती. क्षेत्रफळामध्ये सांगितलेलं आहे, बाकीच्या काही महत्वाच्या भागी सांगितलेलं आहे. बाकीची काही माहिती माझ्याकडून राहिलेली असेल तर आपण आता लोकसंख्येची माहिती निश्चित स्वरूपामध्ये कव्हर करून घेऊया. साक्षरता आणि अतिप्रगत म्हणजे उद्योगविरहित जिल्हा हा आहे म्हणून त्याची एक ओळख आहे, ते पण आपल्याला क्लिअर करावं लागेल. गडचिरोली जिल्ह्याची साक्षरता जर बघितली विद्यार्थ्यांना आपण, गडचिरोली जिल्ह्याची जर साक्षरता बघितली तर 74.4 ही एक साक्षरता तुम्हाला नोट डाऊन करावं लागेल. त्यानंतर तुमचं नागरी लोकसंख्येचं प्रमाण अतिशय नगण्य आहे, तर ते आहे फक्त 11%. आणि ग्रामीण लोकसंख्येचं प्रमाण एकूण 89%. जसं मी लेक्चरच्या सुरुवातीला पण सांगितलं होतं, ग्रामीण लोकसंख्येचं प्रमाण फक्त आणि फक्त तुमचं 89%, हे 11%, बरोबर. त्यानंतर तुमचं बाललिंग गुणोत्तर इथले 961 आहे. बाल लिंग गुणोत्तर 961. आणि इकडं लिंग गुणोत्तर जर आपण काढलं विद्यार्थ्यांना 982. लिंग गुणोत्तराचा विषय काढला तर 981, बरोबर ना, 982. ठीक आहे, साक्षरता झाली. घनता 74 आपण ऑलरेडी केलेली आहे घनता. आता तुम्हाला एक खेदाची बाब म्हणजे इथं नक्षलग्रस्त जरी भाग म्हटलं तर स्त्रियांकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे किंवा एक पितृ, ते बघा 982. मुंबई पुण्यामध्ये लिंग गुणोत्तर कमी आहे पण इकडे लिंग गुणोत्तर जास्त आहे. ग्रामीण भागाकडे मुलींचं प्रमाण, मुलीला लक्ष्मी मानलं जातं, हे त्याचं द्योतक आहे. आलं लक्षात? आणि इथं जर बघितलं, अहेरी तालुक्यात काही उत्साहाचे नाव आहे. मार्कंडदेव तालुका चारमोशी मध्ये आणि चपराळा हनुमान जयंती इथं मोठ्या प्रमाणावरती साजरी केली जाते. त्यानंतर महत्वाच्या नद्या तुम्हाला सांगितलंय, धरणं पण सांगितलेलं आहे. आणि महत्वाचा जो काही भाग आहे विद्यार्थ्यांनो, 3 भाग लक्षात ठेवायचे, भामरागड, टिपागड आणि पलसगड. तसं अल्लापल्ली अरण्य इथे फेमस आहे, हे पण तुम्हाला नीट लक्षात ठेवावं लागेल. लोकसंख्येचा जो काही आकडेवारीचा आकडा आहे तो पण तुम्हाला नीट लक्षात ठेवा, कसा विस्तारित झालेला आहे. आणि अशी अचूक माहिती घेण्यासाठी आपलं अड्डा 24/7 ऍप्लिकेशन डाउनलोड करा, शेअर करा. याच्यात काहीतरी कमी पडलं असेल तर ती माहिती कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. गडचिरोलीचा RTO कोड नक्की टाकायला विसरू नका. आता घेतो याचा. टेक केअर. जय महाराष्ट्र.